नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 11 जून 2026. राज्यामध्ये मान्सून पुरेसा अजून मान्सून पडत नाही आहे, पाऊस पुरेसा पडत नाही आहे आणि एकंदरच मान्सून रेंगाळलेला आहे. आज 11 जूनला मान्सूनची स्थिती जर पाहिली तर एक सरासरी ॲव्हरेज 11 जूनला मराठवाड्यामध्ये मान्सून दाखल होत असतो, पण अद्याप मराठवाड्यामध्ये मान्सून दाखल झालेला नाही आहे. आणि इथून मागचा जो म्हणजे 1 जूनपासून ते आज 11 जूनपर्यंतही मान्सून जे पडलेला आहे, अवकाळी सहज पाऊस असतो, तो सरासरी कमी आहे आणि एकंदरच भारतामध्ये देखील कमी आहे. अल निनोची स्थिती उद्भवली असल्यामुळे कमी पाऊस आहे का एकंदरच आणि आपल्या शेतकऱ्यांना हेच प्रश्न निर्माण करत असतात आणि संभ्रमात टाकत असतात आणि भीतीसुद्धा असते याच्यामध्ये. शेतकरी बंधूंनो, एकच जर डेटा जर पाहितला आपण तर दरवर्षीचा एकंदरच डेटा जर पाहितला तर गेल्या वर्षीचं तुम्हाला उदाहरण सांगतो. गेल्या वर्षी 11 जूनपर्यंत आपल्या राज्यामध्ये एक तर फक्त अवकाळी पाऊस म्हणजेच 31 मेपर्यंतच्या अगोदरचा पाऊस सोडला तर 1 जूनपासून ते 11 जूनपर्यंतची स्थिती आणि यावर्षी स्थिती सारखीच आहे. तुम्हाला वाटेल कसं काय? मग तुम्हाला वाटेल हे प्रश्न थोडासा चुकीचा आहे. पण गेल्या वर्षी काय झालं शेतकरी, गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहुणी पाऊस पडलेला होता आपल्याला आणि त्यामुळे काय झाले, ओल जमिनीमध्ये पुरेशी ओल होती आणि थोडा जरी पाऊस आला तिथून पुढे पेरणीस उपयुक्त वातावरण होते आणि वातावरण थोडंसं ढगाळ जास्त होतं गेल्या वर्षी. यावर्षी त्यामानाने ढगाळ वातावरण कमी आहे आणि पावसाची सरासरी गेल्या वर्षी इतकीच आहे. यावर्षी एकंदरच पाहिजे तर पावसाची सरासरी पण ढगाळ वातावरणाची सरासरी कमी आणि जमिनीमधली ओल कमी असल्यामुळे जास्त अजून चिंता शेतकऱ्यांमध्ये वाटत आहे आणि पावसाची सरासरी पाहिलं तर कमीच आहे. थोडीशी सरासरी मराठवाड्यामध्ये आणि पुणे विभागामध्ये मात्र तिथंची सरासरी थोडी जास्त होती यावर्षीपेक्षा गेल्या वर्षी. तुम्हाला त्याची इमेजसुद्धा दाखवतो मी. मग त्यामुळे तुम्हाला ह्याच्याकरता दाखवत आहे मी की एवढी चिंतादायक भीतीदायक नाही. असं दरवर्षी होतच असतं, फक्त 4-5 वर्षातून एखाद्या वर्षीच जूनच्या पहिल्या आठवड्यापासून चांगला पाऊस पडत असतो. नाहीतर असं दरवर्षी म्हणजेच 4-5 वर्षातून 5 वर्षातून 3-4 वर्ष अशी स्थिती निर्माण होत असते आपल्याला. तर आता पुढील पाऊस कधी येणार आहे शेतकऱ्यांना? तर 12 तारखेपासून थोडंसं विदर्भाकडून वातावरण वाढण्याची शक्यता आहे 12 तारखेला. त्यामध्ये नांदेड जिल्हा आणि विदर्भ यवतमाळ इथपर्यंत पावसाची शक्यता आहे. थोडंसं पडलं तर परभणी जिल्ह्यामध्ये पर्यंत एखाद्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आणि कोकणामध्ये थोडंसं सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये. तर एकंदरच जास्त वातावरणामध्ये उद्या देखील बदल होण्याची शक्यता नाही. मात्र पण उद्या बदल होण्याची चिन्ह थोडेसे आपल्याला दिसत आहेत. म्हणजे कसे एक अनुकूलता वाटत आहे की थोडंसं वातावरण थोडंसं आपल्याला पूर्वेकडे आलेलं आहे की नांदेडमध्ये सुद्धा काल परवापासून पाऊस बंद आहे, पण उद्या नांदेडमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यामध्ये थोडं, परभणीच्या पूर्व भागामध्ये एखादोन, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये एखादोन ठिकाणी शक्यता आहे. मात्र 13 तारखेपासून मात्र अजून थोडंसं वातावरण वाढण्याची शक्यता आहे. 13 तारखेला बऱ्याच भागामध्ये विदर्भाच्या पावसाची शक्यता, तसेच अमरावती विभागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे, तसेच मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता आहे 13 तारखेला. असं करता एकंदरच 24 तारखेपर्यंत शेतकऱ्यांमधून 24 तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे. पण पावसाची सुरुवात ही उद्या 12 तारखेपासून सुरुवात होईल नांदेड जिल्ह्यापासून. नांदेड जिल्ह्याला पाऊस बंद होता परत नांदेड आणि विदर्भाकडून ही पावसाची सुरुवात थोडेसे मंद स्थितीने राहणार आहे, जास्त अशी फास्ट स्थितीने होणार नाही. पण पावसाची सुरुवात मात्र उद्यापासून होण्याची शक्यता आहे आणि 24 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि एकंदर शेतकऱ्यांमधून घाबरू नका आणि फक्त पेरणीचा निर्णय तुम्ही करू नका. कोरडे जर असं तुम्हाला पाण्याची व्यवस्था नसेल तर पेरणीचा निर्णय घेऊ नका, कारण अजून 4 ते 5 दिवस तरी पेरणीचा निर्णय घेऊ नका. तिथून पुढे मात्र पावसाची शक्यता, चांगल्या पावसाची देखील शक्यता आहे. तर हा झाला आपला अंदाज. तर आपल्या यूट्यूब चॅनलला ज्ञानेश्वर चिकणे, तर हा झाला आपला अंदाज. तर आपल्या यूट्यूब चॅनलला माऊली चिकणे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या फेसबुक पेजला सबस्क्राईब केले नसेल तर फेसबुक पेजला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला, आपल्या फेसबुक पेजला फॉलो जर केले नसेल तर शेतकऱ्यांना फॉलो करायला देखील विसरू नका. धन्यवाद.